तर हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत आपल्या कोकणामध्ये. तर कोकणामध्ये आपण जाणार आहोत आपल्या माणगाव गोरेगाव इथे. तर आपण आज कव्हर करणार आहोत आपला मुंबई गोवा हायवे आणि बघू रस्त्यांची कंडिशन काय, कोणकोणते पूल चालू झाले आहेत, कोणते पूल बंद आहे, रस्त्याला खड्डे आहेत नाही आहेत. तर पूर्ण डिटेल तुम्हाला आपण व्हिडिओपर्यंत नक्की कळवू. हा जो व्हिडिओ असेल हा स्पेशली व्हिडिओ असेल आपल्या कोकणी बांधवांसाठी जे येता गणपतीमध्ये गौरी गणपतीला गावी जाणार आहेत. तर मग चला मग आपण जाऊया थेट कोकणामध्ये. सकाळचे झाले 5:45 आणि आपण निघालो गावी. तर आपण जाणार आहोत कोकणामध्ये गोरेगावला. तर बघूया गावचे रस्ते कसे आहेत आणि बघूया की रस्ते बरोबर आहेत की नाही. आणि आपण जाणार आहोत लोणेरे गोरेगावपर्यंत. तर 5:45ला निघालो आपण. तर बघू आपण किती वाजता पोहोचतो. वाजले 6:27 आणि आता आपण पोहोचलो आहे मानखुर्दला. तर आपण 1-पाऊण तासामध्ये मानखुर्दला पोहोचलो आहे कांदिवलीपासून. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा राहतो, पुढे ट्रॅफिक मिळतं कसं आहे तर आपण इथे चेक करूया. तर आता आपण आलो पळसे फाट्याला. लेफ्ट मारलं तर आपण NH66ला लागणार. तर आता आपण चालू NH66ला. आपण 7:02पर्यंत आपण पोहोचलो. तर समजा आपण 1-सव्वा तासामध्ये आपण आता या पळसे फाट्याला आलेलो आहे. तर इथून बघूया आपला मेन जो मुंबई गोवा रस्ता आहे तो कसा आहे, काय कंडिशन आहे, गणपतीसाठी रस्ता बरोबर बनवला आहे नाही बनवला आहे की हाय तीच कंडिशन आहे. तर आपण आता एंटर करतो NH66ला. सकाळचे वाजले आहेत आता 6 झाले आहेत आणि समोर आपला थम्सअपला हे पण दिसतोय, डोंगरही दिसतोय आणि खूप छान आहे, क्लायमेट प्लेझंट आहे आणि सगळीकडे हिरवीगार झाडी वगैरे दिसते आणि रस्ता पण क्लीन आहे. रस्त्यात खड्डे नाही आहे आतापर्यंत. पुढपर्यंत रस्ता तसा चांगला. बघू कोलाडला काय कंडिशन आहे तो कोलाडपर्यंत बघू. रस्त्यामध्ये कुठे आपले खड्डे आहेत, रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आहेत किंवा रस्त्याचं कुठे काम चालू आपण सगळं कव्हर करू. तर मध्ये आपण थांबणार होतो नाश्त्यासाठी जोशीवाडेवाल्यांकडे, पण तिकडे बंद होतं वाटतं, ते 8 वाजेपर्यंत उघडेल. तर आपण पुढे कंटिन्यू करतोय. आता आपण आलो आहे अडाणा बर्ड सँच्युरीला. इकडे खूप सारी माकडं असतात. आता पावसामुळे आपल्याला एक दोन माकडं दिसली पावसामुळे. आता बघू. आता रोड तर छान आहे, ट्रॅफिक तर नाही आहे आणि आपल्याला लोणेरेला पोचायला आज दाखवते फक्त 3 तास. पेन क्रॉस केला आणि आपल्याला पहिला टोल लागलेला आहे. हा टोल नाका पहिला नव्हता आणि ते पैसे कट झालेत की माहीत नाही, पण हा टोल नाका पहिला नव्हता, हा नवीन चालू केलेला आहे. तर हा नवीन अपडेट आहे आपल्यासाठी की पेनच्या पुढं आल्यावरती आपल्याला एक टोल नाका लागतो आणि तिकडे पैसे कट होतात. 40 रुपये काहीतरी टोल आहे. तर टोल नाका हा पहिला मुंबई गोवा हायवेचा पहिला टोल नाका आहे. बट पुढे बघू टोल नाके चालू आहेत नाही आहेत काय अपडेट आहे. कारण की न्यूज होते की पुढे टोल चालू करणार होते आपल्या कोलाडच्या अलीकडे पुढे. तर आपण बघूया टोल चालू आहेत टोल बूथवरती की नाही, आपण त्याचं अपडेट देत राहू. तर आता आपण थोडासा ब्रेक घेतला. आपण आता साई निमंत्रण हॉटेलमध्ये हायवेच्या एकदम बाजूला आहे, कारण की आपण 90 किलोमीटर नॉनस्टॉप ड्राईव्ह केला आहे. तर आता आपण खाऊया आता वडा उसळ आणि मिसळपाव मागवला आपण. तर बघूया टेस्ट कशी आहे. छान आहे टेस्ट, ओके आहे, म्हणजे इटेबल आहे. थोडी तिखट वाटलं. वडा उसळ टेस्ट करूया. वडा उसळ चांगला आहे मिसळपावपेक्षा. जाऊन नाश्ता करूया आणि आपण निघूया डायरेक्ट पुढच्या प्रवासाला. आता जस्ट निघालो नाश्ता करून. नाश्ता चांगला होता, म्हणजे असं वाईट नव्हता. आता आपण परत लागतो आहे मुंबई गोवा. फक्त थोडासा वेळ लागला यायला, पण छान होतं, म्हणजे फ्रेश होतं जेवण, असं तामसिक नव्हतं, खूप चांगलं होतं क्वालिटी. जेवण स्टार्टिंगला वाटलं मला मिसळपाव चांगली नाही आहे, नंतर त्यांनी एक्स्ट्रा तरी टाकली, त्यानंतर ती खूपच छान लागलं टेस्टला. आणि आमच्या तिघांचे मिळून म्हणजे वडा उसळ, 2 वडा उसळ आणि ज्यूस वगैरे सगळं मिळून ना फक्त त्यांचे झाले 280 रुपये. परत लागलं मुंबई गोवा हायवेला. तुम्हाला अपडेट देतच राहू पुढे कसं रस्ता आहे आणि कसं काय आहे. आणि हा एक अपडेट असा होता, तो मगाचा जो टोल होता तो टोल होता 95 रुपीजचा.
आपल्याला वाटलं 40 रुपये कट केले, आपल्याला ऑनलाईन ते 40 रुपये दाखवते, पण तो 95 रुपीचा टोल बघायचा कट झाला. तर आता बघूया पुढे. तर आता आपण वाजलेत 8, नाश्ता वगैरे मस्तपैकी ब्रेक घेऊन चाललो आहे आणि आता आपण पोचतो वडखळच्या ब्रिजला. तर वेळ तर चाललो आहे एक, आपण टार्गेट ठेवलं होतं की 10 वाजेपर्यंत आपण पोचू. तर आपण लवकर 9:30 10च्या आसपास पोचू आपण आपल्या गावी गोरेगावला, माणगाव गोरेगावला. आणि बऱ्यापैकी रस्ता खाली आहे. रस्त्यात थोडे खड्डे आहेत, पण मध्ये मध्ये आहेत खड्डे, म्हणजे थोडं काम करावं लागेल गव्हर्नमेंटला. खूप म्हणजे कळत नाही असे खड्डे आहेत, पण बाकी ओव्हरऑल रस्ता खूप छान आहे. बघू शकतो आपण मुंबई गोवाच्या थोडीसा रस्ता आहे, पण मध्ये खड्डे आहेत. ते खड्डे थोडे विधान कळत नाही ते खड्डे, म्हणजे अचानक हे बघा समोर बघू शकतो आपण थोडेसे खड्डे आहेत त्याच्यामध्ये रस्त्यावरती. आता आपण पोचतो वडखळला. वडखळवरनं आपण सरळ एक रस्ता जातो आपल्या अलिबाग मार्गे, एक रस्ता जातो आपल्या गावाला. तर आपण वडखळवरनं लेफ्ट घेऊन आपण सरळ आपण मुंबई गोवाच्या रोडला जाऊ. पहिला वडखळचा जेव्हा ब्रिज नव्हता तेव्हा इथे खूप ट्रॅफिक लागायची, म्हणजे खाली जो रस्ता आहे तिकडे तासन तास जायचे. पण एक 5-6 वर्षापूर्वी त्याच्या आधी हा ब्रिज झाल्यापासून इकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी होतं आणि आपण जो इकडे 1 तास लागायचा तिकडे आपण 10-15 मिनिटं आपण पोहोचून जातो. तर हा लेफ्टला जो रस्ता गेला आहे तो जातो अलिबागला आणि आता आपल्याला सरळ जायचं आहे. आपण सरळ चाललो आहे टुवर्ड इंदापूर आणि पुढे लागेल आपला कुलाड लागेल, परत आपल्याला आपलं माणगाव लागेल आणि हा आपलं सावंतवाडी आणि गोवा पण हाच रस्ता जातो. तर हा तो ब्रिज आहे, खूप छान ब्रिज आहे, बघू शकतो आपला वडखळचा ब्रिज. पण हे सिमेंटपेक्षा आपले डांबरचे रस्ते आहेत ना ते खूप चांगले आहेत. का डांबरच्या रस्त्यामध्ये कारण वेगळ्या प्रकारचे ग्रिप मिळतात आणि गाडी बाउन्स होत नाही. जो केबिन नॉईस आहे तो आपला असतो तो थोडासा कमी असतो. आता आपण पोहोचतोय इथे टुवर्ड्स माणगाव. रस्ता खूप छान आहे, एकदम खूप सुंदर आहे. पण या वडखळच्या उजव्या साईडला जेव्हा बघतो आपण जे केमिकल फॅक्टरी आहे पूर्ण घाण करून ठेवलं आहे. पूर्ण एवढं धूर एवढा येतो ना, तो विचार करतो की लोक इथे राहतात कशी, म्हणजे एवढ्या या प्रदूषणामध्ये. आपण बघू शकतो समोर पण खूप सारा धूर निघतोय कारखान्यांमधून. इथे मुंबई गोवा हायवेवर बघू शकतो डाव्या साईडला इथे हिंदीमध्ये लिहिलं आहे लेन में वाहन चलाइये. देव जाणे कोणासाठी लिहिलं ते. तर आपण चाललोय पुढे. आता आपण थोडं गडपच्या पुढे आलोय. रस्ता चांगला आहे पण रस्त्याच्या मधोमध खूप मोठे खड्डे आहेत आणि कारसाठी ठीक आहे, पण ज्यांचं बाईक आहे तर बाईकवाल्यांनी खूप जपून चालवा. जर गणपतीमध्ये कडून घरी गावी नाही असेल तर खूप अचानक मध्ये खड्डा लागतो आणि असं पण छोटा खड्डा आहे. एक तलावाएवढा मोठा खड्डा आहे, म्हणजे खूप मोठे खड्डे रस्त्याच्या मधोमध. बाकी ओव्हरऑल कंडिशन रस्ते चांगले आहे, पण मध्येच खड्डे असे लागतात की आपल्याला कंट्रोल करायला खूप मुश्किल जाईल. जर बाईक असेल तर खूपच डिफिकल्ट आहे. कारला तर प्रॉब्लेम नाही आहे, पण बाईकसाठी खूप डेंजरस आहे. हा लेफ्टला आपण बघू शकतो, हा लेफ्टला जो रस्ता गेला तो पाली बल्लारेश्वर मंदिरला जातो, पालीच्या गणपतीला. आणि हा सरळ आपला रस्ता जाईल टुवर्ड मुंबई गोवाला. इथूनही लोक येतात, गोमाता आराम करतात. आपल्याला लेफ्टने घ्यावं लागेल, राईटने. तोही रस्ता आहे तिकडून येण्याचा. तो मुंबई गोवा मार्गे इमॅजिका खोपोली करून पहिला जेव्हा रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा आम्ही त्याच रूटने यायचो. तिथे टोल लागतो आपल्या खोपोलीचा, पण छान आहे तो पण रस्ता, खूप छान आहे. गावातून आहे, वळणाचा जर कोणाला ॲडव्हेंचर करायचं असेल असं डोंगरातून वगैरे तर तो रस्ता खूप छान आहे. आपला मुंबई गोवा पकडून खोपोली एक्झिट मारून आपला पाली मार्गे आपण या रूटने डायरेक्टली आपण इथे पोहोचतो. पुढे पण डायरेक्ट माणगावला पण एक एक्झिट आहे, पण हा रस्ता खूप छान आहे त्यापेक्षा. आणि समोर आपण बघू शकतो खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण. पाऊस नाही भेटला आपल्याला, पाऊस थोडासा रिमझिम स्वरूपाचा पाऊस होता, पण आपल्याला पाहिजे तसा पाऊस नाही. पण ठीक आहे, रस्ते सुकलेले आणि लवकर जाऊ शकतो. पाऊस असला थोडा उशीर झाला असता आपल्याला.
आणि अजूनही आपल्याला दाखवतो आपण 10 वाजेपर्यंत पोहोचू. 8:44 झाल्या. तर आपण एक दाखवतो की साधारणपणे 50 किलोमीटर बाकी आपल्या गावी जायला. आपलं जिकडे जायचं आहे माणगाव गोरेगावमध्ये आपलं भैरवनाथाचं मंदिर आहे, तर तिकडे आपल्याला जायचं आहे. तर दिसतं आहे एक साधारणपणे अजून तासभर दाखवत आहे. तर पोचू तासाभरामध्ये आपण, म्हणजे आपण अंदाज ठेवला होता आपण 3-3.5 तासामध्ये पोचू. मध्ये आपण 2 ब्रेक घेतले आणि ब्रेकमुळे आपला थोडासा उशीर झाला, पण ठीक आहे आपण वेळेतच पोचतो आहे. तर कोलाडच्या अलीकडे एक टोल प्लाझा आहे. पेट्रोल चालू नाही आहे पण टोल बांधला आहे, म्हणजे तो गेला पहिला टोल गेला मुंबईपासून जेव्हा आलो आपण, तो 95 रुपीजचा एक टोल आणि त्यानंतर हा दुसरा टोल आहे. तर इथे सेटअप तयार केला आहे लोकांनी, म्हणजे लवकरच जसं रस्त्याचं काम चालू होईल, म्हणजे रस्त्याचं काम पूर्ण होईल तसं हा टोल पण चालू होईल. तर आपण हा कोकण रेल्वेचा ब्रिज आणि आता आपण एंटर करतोय कोलाड सिटीमध्ये. तर कोलाड आलेला आहे साधारणपणे 8:58 म्हणजे 9 वाजता कोलाड आलेला आहे. तर कोलाडचा ब्रिज आज झालेला आहे, म्हणजे आपण गेल्या वेळी आलो होतो तर कोलाडचा ब्रिज झाला होता. तर म्हणजे 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट करतो मी. तर हा कोलाडचा ब्रिज झालेला आहे आणि आपण जाऊ शकतो बघा कसा आहे कोलाडचा ब्रिज. म्हणजे जो खाली जो पेवर ब्लॉकचा जो रस्ता होता तो आता कम्प्लिटली आपला अवॉइड करू शकतो आणि आपण डायरेक्टली ब्रिजवर जातो डायरेक्ट कोलाडच्या. ते खालचं जे ट्रॅफिक होतं ते आता कम्प्लिटली आपल्या झिरो झालेलं आहे, म्हणजे आता आपण आरामात बिना ट्रॅफिकचं कोलाडला जाऊ शकतो. खूप छान झालं याच्यामुळे आपले कमीत कमी 10 ते 15 मिनटं वाचली, कारण की ते डायव्हर्जन आणि पेवर ब्लॉक मध्ये थोडंसं गाडी घालायची, गाडीचा त्रास म्हणजे आपल्याला त्रास व्हायचा, तर ते एकदम छान झालेलं आहे. या ब्रिजनंतर खूप त्रास वाचलेला आणि वेळही वाचलेला आहे. 9:12 झालेत, म्हणजे 9:15 झालेत. तर आपण इंदापूरला आलो आहे. तर इंदापूरला ट्रॅफिक नाही आहे आणि छान आलो, रस्ता खूप छान होता. नंतर आपण बऱ्यापैकी 80-90ला आपण क्रूज केली. तर पोराला उलटी लागली आहे समोर. आणि इंदापूरला ना हा जो वडापाव आहे डाव्या हाताला अमूल वडापाव, हा खूप फेमस आहे, म्हणजे खूप छान आहे. कधी कोण आला इंदापूरला तर नक्की वडापाव ट्राय करा. आणि खूप छान आहे इंदापूर आणि म्हणजे आहे तसंच आहे, म्हणजे एवढी वर्ष आपण येतोय गावी आणि समोर आपली लालपरी दिसते आपल्याला. तर आहे तसंच आहे, म्हणजे रस्ता वगैरे आपण बघू शकतो. गावाची जी वाईब असते ती इंदापूरला आलं आपल्याला कळतं. बाकी हायवे वगैरे झाल्यामुळे थोडंसं चेंज झालं, पण इंदापूर झालं, आपलं माणगाव झालं. तर हा बघा सर दीप वडापाव सेंटर, अशोक दीप वडापाव सेंटर आहे. इकडे वडापाव खूप छान मिळतो आणि एक माणगावला डेपोच्या बाजूला एक वडापाववाला आहे, तिकडे वडापाव खूप छान मिळतो. तर कोण इंदापूरचे आहे, कोण माणगावचे, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण इंदापूरला निघतोय, आता आपण जाऊ माणगावला. तर वाजले आहे 9:21 आणि आता आपण एंटर करतोय माणगाव सिटीमध्ये. तर इथून माणगाव साधारणपणे 1.5-2 किलोमीटर आहे आणि ट्रॅफिक नाही आहे. मेन म्हणजे संडे असून ट्रॅफिक नाही, कारण की माणगावमध्ये आजकाल खूप ट्रॅफिक लागतं. जर आपण लेट झालं तर आपल्याला एवढं ट्रॅफिक लागतं की इकडे आपले 1-2 तास जातात. तर ट्रॅफिक नाही आहे, रस्ता खाली आहे. तर खूप छान आहे वातावरण आणि आपण एक 9:30पर्यंत आपण माणगावला पोचलो आहे. इथून एक साधारणपणे 20 मिनिटं लागतील आपल्याला गोरेगावला जायला, माणगाव आपला लोणेरे गोरेगावला जायला. तर 20 मिनिटं आपण इकडे पोचू आणि आता एक माणगाव सिटीमध्ये आपण एंटर करू. तर इकडे पण आपण बघू शकतो खूप छान छान हॉटेल आहेत. तर इकडे आपलं एक माणगावचं रेल्वे स्टेशन इथे जवळ लागेल. आणि हे बघा हे जोशीवाडेवाले आहे, तर हे बंद झालं वाटतं. येस, हेच जोशीवाडे. इकडे खूप छान असं मिळायचे वडे आणि उपमा पोहे वगैरे, तर हे बंद झालं. तर इकडे खूप नाश्ता केला मी. तर हे जोशीवाडे आणि त्याच्या पुढे आपलं थोडंसं पुढे माणगावचा आपला डेपो लागतो. पावसाळ्यामध्ये इकडे उन्हाळ्यामध्ये इकडे कलिंगड भाजी असे विकणारे खूप लोक असतात. आणि इकडे सुक्की मच्छी तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तुम्हाला माणगावमध्ये नक्की या. तरी सुक्की मच्छी तुम्हाला खूप छान मिळेल. ड्राय फिश वगैरे आपलं जवला झालं किंवा सुक्के बांगडे झाले तरी तुम्हाला खूप छान मिळेल इकडे आपल्या माणगावमध्ये. तर माणगाव आपण सोडलं आहे आणि माणगावात आपल्याला खूप पाऊस लागला आहे अचानक. तर आता आपण चाललं गोरेगावला. तर गोरेगाव इकडून आहे 10 किलोमीटर आणि आता आपण डायरेक्ट गोरेगाव डायरेक्ट मंदिरात जाऊ, कारण खूप पाऊसचा व्हिडिओ आपल्याला शूट करायला मिळेल की नाही माहीत नाही. त्याच्यात आपण डायरेक्ट जाऊ गोरेगावला आणि गोरेगाववरून आपण जाऊ मुंबईच्या प्रवासाला. तर आता आपण आला लोणेरेला. लोणेरेचा ब्रिज जो चालू झाला होता गेल्या महिन्यात चालू झाला वाटतं. तर तिकडून आता
इकडून आपला सरळ जायचं आपल्याला इकडून आपल्या गावी. Turn right. येस, टर्न राईट. पहिला इथे गोरेगाव डेपो लागेल आणि त्याच्या पुढे आपलं मंदिर आहे. हो आलो, इथून 2 ते 3 किलोमीटरवरती आपलं गाव. तर हे आमचं भैरवनाथ मंदिर, तिकडे पण आलं. खूप जुनं मंदिर आहे. तर फायनली आता आपण हा ब्लॉग इथे संपवतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.